तर आज तुमच्यासोबत मी मस्त अशी नवीन रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे फणसाची बिर्याणी। तर चला तुम्हाला रेसिपी पूर्ण अशी मी दाखवते। अर्धा किलो इतका आपला फणस आहे, त्याला मी कट करून घेतलेला आहे। कांदा आपला 1 किलो इतका आहे ना, 1 किलोला थोडा कमी असेल, त्याला बारीक चिरून घेतलेला आहे। अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे बनवायचं आहे आपल्याला चुलीवर। तर चला पुढची पण प्रोसेस दाखवते। आणि त्या टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। तर आता सगळ्यात पहिलं तर आम्ही मस्त असं चूल जाळायला घेतलेले आहे। आणि आता सगळ्यात पहिला बघू शकता, पहिला तर ते आपलं जे होतं ना गव्हाचं जे भुसा होता ते टाकून मी पेटवायचा प्रयत्न केला, पण त्याने पण काही व्यवस्थित झालेलं नव्हतं। पण मी नंतर मग जे आपलं हे असतात ना टायरचे प्लॅस्टिकचे वगैरे, त्याच्याने मी लावला होता मस्त असा आग। आणि खरं सांगते इतकी मस्त लागलेली ना चूल, पण नंतर इतका डेंजर आज आमच्यासोबत स्कॅम झाला ना, म्हणजे स्कॅम तर नाही बोलता येणार त्याला, म्हणजे हादसा झाला खूप डेंजर असा। म्हणजे आज ना लय डेंजर, म्हणजे बिर्याणी खाणं खूप महागात पडली असते आम्हाला। पण असं चला आज तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करते, थोडाफार असा अनुभव पण शेअर करते, काय काय झालं तर काय काय नाही। त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा। तर आता बघू शकता मस्त अशी चूल आता झालेली आहे। आता बघू शकता चूल मी पेटवत आहे आणि ऊन बघा कसलं कडक पडलेले बाहेर, आणि इथं आम्ही झाडाखाली मस्त असं चूल लावलेले आहे। तर आता जोपर्यंत पेटते तोपर्यंत आता थांबतो, नंतर मग तळून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या मटेरियल। हा बिर्याणी मसाला आणला। तर आम्ही सगळेजण बसलेलो आणि असा टायमाला बसलेलो आणि आम्ही करायला, ज्या टायमाला दुपारच्या वेळेस इतकं गरम होतं ना, खूप म्हणजे खूपच। आणि दीदीने आणले होते घरनं बनवून पापड मस्त असे, ते पण आता मी तळणार होते। पहिला पापड खायचे, कारण की बिर्याणी बनवायला भरपूर असा वेळ गेला असता, त्यामुळे म्हटलं चला पहिला पापड वगैरे तळूया। पहिला तर कच्चे वगैरे खाल्ले आम्ही, आणि त्याचबरोबर दीदी पुदिना वगैरे निवडून देत होती आणि हाताखाली होते, सगळेजण करतच होते। तर माझं पण चालूच होतं। तर सगळ्यात पहिले तर आम्ही दीदीने घरी बनवलेले पापड आहेत ते आता तळून खातोय पहिला, आणि त्यानंतर ना बिर्याणीची तयारी करणार। तर बघू शकता तिने घरातच बनवलेले आहेत तांदळाचे पापड मस्त असे। अजून थोडं बस झाले तर बघा पापड कसले मस्त फुगतायत, 1 नंबर झालेत। चल मग आता कांदा तळू का? अजून 4 आईला सांग ना काहीतरी बंदोबस्त करायला। तर फणस तर सगळ्यांना इतकं फणस आवडलं, ते अर्धच झालं, म्हणून पुन्हा एकदा एक अर्धा किलो फणस आणायला लावलेला आहे। तोपर्यंत मी आता कांदा वगैरे तळून घेते। हे बघा कांदा तळते, गरम पण होतंय, ऊन पण पडलंय भरपूर असं। आता बघू काहीतरी इथं सावली करण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे। तर चला, तर आता हेच बघा आम्ही फणस वगैरे तळत होतो, आणि नंतर ना जे भावाने आणलेलं ना फणस, त्यात काय झालं बिया खूप पिकलेल्या होत्या, त्याने ना इतकं जोरात असं फुटलेलं ना। आता मी जे टाकते ना सेम त्याच वेळेस झालेलं, म्हणजे दीदी त्या साईडला बसलेलं, तिच्या डोळ्यावर अक्षरशः तेल पडलं असतं, म्हणजे खूपच मोठा असा अपघात झाला असता। आज पण वाचलो देवाकृपाने। तर असो बघा, आता इथं मी तुम्हाला मॅरिनेशन करत आहे। जे पण काय आपलं फणस होता ना तो सर्व मी टाकलेला आहे। त्यात लाल चटणी पावडर, हळद पावडर, धना पावडर आणि त्याचबरोबर तळलेला कांदा टाकलेला आहे।
आणि त्यानंतर ना तेल उडल्यामुळं ना सगळं म्हणजे आमचं हे झालेलं. आता बघा मी तिथं हलवत आहे आणि खूप जोरात उडलेलं. आता आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला. ते फणसची जी बी असते ना ती एकदम अशी फटली आणि माझ्या आणि माझ्या दीदीच्या अंगावर पूर्ण तेल पडलेलं. तुम्हाला मी दाखवते, बघू शकता काय अवतार झालाय सगळा. तेल 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 झालाय. आता मी भात ठेवलेला आहे शिजायला, त्यात आता खडे मसाले टाकायचे आहेत. तर आता मी इथं मॅरिनेशन पण करणार आहे. हे बघा पुदिना टाकलेला आहे, सगळं टाकलंय. आता एक बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि आपलं दही टाकायची आहे, मीठ टाकून मॅरिनेशन करायचं. बोट काढ. नाही फॅरन लावले तुझ्या हाताला उडले ग, माझ्या तोंडावर उडलं, पायाला पण उडलं अगं, माझ्या पण मांडीला. आता बघ ना संध्याकाळी सगळे निशाणा पडतील. नाही पडणार, काय येणार नाही, फक्त लाल लाल हे एवढंच मसाला असतो मम्मी. बापरे, माझ्या आतमध्ये पण उडलं इथं पायामध्ये. तर आता इथं बघू शकता अर्धा लिटर इतकी मी दही टाकलेली आणि आपलं 1.5 किलो इतकं हे होतं फणस, म्हणजे त्याला हिंदीमध्ये कटहल पण म्हणतात. आणि एक नंबर लागते बरं का. तुम्ही चिकनची बिर्याणी खायला विसरसाल, इतकी मस्त अशी लागते. एकदा नक्की ट्राय करा, एकदम इझी आहे, सिंपल आहे. तर मी भरपूर पुदिना टाकला, त्यानंतर दही टाकलेले आहे, 2 चम्मच इतकं मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आणि त्यानंतर इथं मम्मी काढत आहे आपल्याला जे भात शिजवायचं आहे त्यासाठी खडे मसाले काढत आहे आणि त्यामधलेच थोडेसे आपल्याला फोडणी देताना टाकायचे आहेत. तर आता इथं दालचिनी, 6 जिरा, काळी मिरी, त्याचबरोबर तेजपत्ता, इलायची हे सर्व काढून घ्यायचं आहे. आणि एका साईडला आता मी मिक्स पण करत आहे. तर आता मी त्याच्यामध्ये एक बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे सुहानाचा, खूप मस्त असतो, तोच यूज करायचा. आणि ते टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर बघू शकता आता मी कशी करत आहे तेही तुम्हाला मी दाखवतेच पुढे. आणि व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की राहा, खूप मेहनत लागली आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आजचा व्हिडिओ इतका डेंजर झालेला ना, खूप म्हणजे खूपच. आणि काय सांगता येत ना आजच्या व्हिडिओमध्ये काय झालं असतं आणि काय नाही. खाणंसुद्धा मुश्किल झालं असतं. तर आता जाऊ द्या, असू द्या, नाही का. आणि आता इथं बघू शकता मॅरिनेशन मस्त असं मी करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बघा इथं तांदूळ टाकलेले आहेत, पुदिना टाकलेला आहे भरपूर असा. त्यानंतर आता तेजपत्ता, 6 जिरा, दालचिनी ते सगळं टाकायचं आहे. मीठ टाकलेलं आहे आणि मी चवीनुसार. आणि ते टाकून ना झाकून ठेवायचं आहे. माझ्या हातावर इतकं डेंजर असं पोळलेलं ना तेल अख्खं, म्हणजे इतकं डेंजर गरम झालेलं, दीदीच्या पण पूर्ण चेहऱ्यावर वगैरे पडलेलं. तर असं झालेलं बघा आज, खूप म्हणजे खूपच. आणि नंतर ऊन इतकं डेंजर वाढलं ना, मला बसायलासुद्धा होत नव्हतं, इतकं डेंजर असं ऊन झालेलं. पण खरंच खूप स्ट्रगल असतात बरं का सगळ्या गोष्टीमध्ये, खाण्यामध्ये सुद्धा तसंच. म्हणजे चव पाहिजे तर बघा आज एवढे कष्ट घेतलेले आणि इतकी सगळ्यांना आवडलेली ना, खूप म्हणजे खूपच आवडलेली. आणि खूप सोपी पण होते, नाही का, इतकी पण हार्ड नव्हते. तर मस्त झालेली पण होती आणि एकदम सोपी आहे, काहीच अवघड नाही आहे. त्यानंतर मी थोडा कोळसा काढून घेत आहे, कारण की आपण जे मॅरिनेशन केलेलं आहे ना त्यावर आपल्याला मस्त असं स्मोक द्यायचं आहे. तर बघू शकता तो मी कोळसा आणलेला आहे. आणि कोळसा आणल्यानंतर त्याला असं मस्त त्याच्यावर तूप टाकलेले आहे आणि तूप टाकल्यावर त्याला झाकून ठेवायचं आहे. बघू शकता स्मोक किती मस्त असं बसलेला होता आणि खूप म्हणजे छान झालेलं. त्यानंतर बघा मी भात गाळून घेतलेला होता, ज्यावेळेस आपला अर्धा कच्चा शिजतो त्यावेळेसच. त्यानंतर तेल टाकलेलं आहे, तेल टाकल्यानंतर त्यात थोडा तेजपत्ता, दालचिनी आणि 6 जिरा टाकलेला होता. आणि 4 अशी मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले मी, त्याची प्युरी करून तीही टाकून देत आहे मी. तर बघू शकता असं. आणि व्यवस्थित असं त्यात आता अद्रक लसणाची पण पेस्ट टाकलेली आहे मी, एखादी चम्मच, बघू शकता तुम्ही. आता 1 चम्मच अशी मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. तर ऊन तर खूपच होतं, त्यामुळे मग बहिणीच्या मुलींनीच पकडलेलं होतं मोबाईल, त्यामुळे थोडंसं नाही का हालचाल होती आहे, त्याचं तुम्ही ॲडजस्टमेंट करून घ्या. आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर चला आता मी बघा मस्त असं मिक्स करणार आहे. आणि इथं बघा भातसुद्धा शिजवून ठेवलेला आहे, तो मी गाळून ठेवलेला आहे पाणी नितळण्यासाठी, कारण की आपल्याला त्याला नंतर दम द्यायचा आहे मस्त असा.
तर आता मी व्यवस्थित मी खाली बसू शकत नाही, इतकं कडक ऊन होतं. एवढ्या कडक उन्हामध्ये आज माझी मेहनत रंगला आली, म्हणजे लई भारी वाटलं मला तर, कारण की सगळ्यांना आवडली. त्यामुळे मला खूप खूप आनंद भेटला. आणि पहिल्यांदाच मी बनवलेली होती फणसाची. तशी मी चिकनची ही दम बिर्याणी वगैरे अशीच बनवत असते आणि सेम टू सेम तशीच होते, फक्त फणस होतं. पण फणस ना चिकनपेक्षा कमी नाही आहे, खरं सांगते. इतकं मस्त लागत होता ना, तुम्ही विसरून जासाल चिकनसुद्धा खायला, इतकी मस्त लागते. तर आता इथं बघू शकता मस्त असं झालेलं आहे. त्यानंतर ना आपण ना जेव्हा टोमॅटो फ्राय होतो आणि त्यानंतर ना आपण जे फणस मॅरिनेशन केलेलं होतं ना ते सगळं टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स आहे. दीदी तर माहिती आहे का वासानेच आली बाहेर आणि मग तिने मग लगेच सुरुवात केली फिरवायची. आणि तिला कसं चेहऱ्याला लागलेलं, तिला हाताला वगैरे लागलं नव्हतं आणि मला कसं हाताला लागल्यामुळे ना इतकी ऊब लागत होती ना गरम गरम त्या कोळशाची. आणि बघा ती भाजी झाल्यानंतर अर्धी मी काढून ठेवलेली आहे प्लेटामध्ये आणि अर्धीला अशी लेअर लावून ठेवणार आहे. तर बघू शकता तुम्ही. तर पहिला तर भाजी ठेवलेली आहे, भाजीवर आता मी भात टाकत आहे. आपल्याला 2च लेअर करायचे आहे, जास्त काही लेअर करायचे नाही आहेत. तर बघू शकता तुम्ही. अजून टाक ना थोडं भात आता ह्याच्यावर. तर आता आपल्याला काय करायचं, एक वाटी घेतलेली आहे. आम्ही दम वगैरे व्यवस्थित असं सेट केलेला आहे. त्यानंतर ना कोळशावर मस्त असं तूप सोडलेलं आणि मस्त असं दम द्यायला ठेवलेलं. त्यावर विटरंगी वगैरे ठेवून ना एक तर 15 ते 20 मिनटं ठेवलेलं बघा, फक्त आहारवर नाही का, फक्त कोळशावर. आणि इतका मस्त असं दम बसलेला ना, खूप म्हणजे खूपच. ताराला सुरुवात केलेली. आता 2 वाजलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही मला, हे बघा. तर आता झालेलं आहे. त्याला आता एक फक्त 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे आम्ही आणि त्यानंतर ना खाऊन दाखवणार आहे कशी लागते कशी नाही. आणि खरंच खूप मस्त झाली. पण मला ना तेल वगैरे उडलेलं आहे, दीदीला पण उडलेलं आहे, पायालासुद्धा उडलेलं आहे तेल. लय भागात पडली बिर्याणी. पण आता बघू खायला कशी होते नाही का. पहिल्यांदा बनवलेली आहे, पहिल्यांदा ना श्रुती. हो. तू खाल्ली का कधी फणसाची? नाही खाल्ली तिने पण. चिकन किंवा मटनचीच बिर्याणी खाल्ली आहे आता. हां, पण आता फणसाची पहिल्यांदा खाणार आहे, व्हेज बिर्याणी ना. हो. डोक्यात काय मारली? तर आपण ज्यावेळेस दम लावतो त्यावेळेसच कलर टाकायचा, पण मला काही भेटला नाही. नंतर मी खूप शोधला, त्यानंतर भेटला. तर मी 15-20 मिनिटांनी खोललेला. इतका भारी वास येत होता ना, खूप म्हणजे खूपच. त्यानंतर परत एक 10 मिनटं ठेवलेला मी झाकून आणि फायनली आपली अशी बिर्याणी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. बाहेरची तुम्ही खायला विसरसाल, इतकी टेस्टी अशी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. 1 किलो इतकी मी केलेली होती आणि सर्वांनी आवडीने खाल्लेली आहे बरं का. तर बिर्याणी सगळ्यांना वाढलेली आहे. आता दीदी तू रिव्ह्यू द्या. अजून खाल्ले नाही, थांब जरा. मम्मी चल. हां मम्मी चल, आता खाऊन दाखवतो. ग्रेव्ही आली का तुला? छान झाल्या ना? खरंच का? आता शुरू तू सांग. अरे तू सांग. एकदम मस्त छान झाली. वासानेच का आलाय ना एकदम मस्त असं. चिकनची बिर्याणी खायला लागली. दीदी कधी बिर्याणी खातच नसेल, आजच खाल्ली असेल त्यांनी.
तर आता मी खायला घेतलेले आहे आणि मला तर बघताच क्षणी फक्त तोंडात पाणी येत होते. इतकी टेस्टी झालती, इतका भारी लागत होती ना. कारण की मी नॉनव्हेज तर सध्या सोडून दिलेलं आहे, त्यामुळे मला ना इतकी लत लागलेली. मला तर बिर्याणीशिवाय होत नाही. मला खूप आवडते, खूप म्हणजे खूपच. आणि आज मी खाल्लं मन भरून. म्हणजे काय सांगू, मला नॉनव्हेजची कमी अजिबात वाटली नाही, इतकी टेस्टी झालेली. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कशी नाही तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि एकदम इझी आहे, काहीच हार्ड नाही आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि घरच्यांना पण चारा आणि तुम्ही पण खावा मस्त असं. आणि असे छान छान रेसिपीज आणि फनी व्हिडिओ माझे डेली व्लॉग्स बघण्यासाठी विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला रेसिपी बघायची का ब्लॉग बघायचे तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला बाय, टेक केअर, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.